कल्पना करा, एक 80 वर्षांचा थोर मार्गदर्शक मृत्यूशय्येवर आहे. म्हणजे तो जगाचा निरोप घेणार आहे हे त्याच्या अनुयायांना माहीत आहे. हो, आणि आजूबाजूला हजारो लोक गोळा झाले असणार, जे त्याच्या शब्दावर स्वतःचा प्राण द्यायलाही तयार आहेत. अगदी. आणि या अनुयायांच्या मनात एक मोठी धाकधूक आहे की हा महामानव गेल्यानंतर आपल्या या समूहाचे, या विचारांचं काय होणार. साहजिकच आहे, माणसाला नेहमीच एक आधार लागतो. हो ना. आणि म्हणूनच ते अत्यंत व्याकुळ होऊन त्या मार्गदर्शकाला विनंती करतात की जाण्यापूर्वी आमच्यासाठी काहीतरी ठोस नियम देऊन जा, एखादी नियमावली, एखादा मॅन्युअल देऊन जा, जेणेकरून आम्ही पुढे भरकटणार नाही. आणि त्यावर तो मार्गदर्शक काय म्हणतो? तो अत्यंत शांतपणे उत्तर देतो, मी कोणतेही निर्देश देणार नाही. तुमचे उत्तर तुम्हीच शोधा. अरे बापरे, हे खूपच अनपेक्षित आहे. हो ना. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच ऐतिहासिक आणि गुंतागुंतीच्या तत्त्वज्ञानाच्या मुळाशी जाणार आहोत, ज्याने मानवी विचार प्रक्रियेला एक वेगळंच वळण दिलंय. आपण बोलत आहोत डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांच्या व्याख्यानाच्या आधारे बौद्ध दर्शन आणि बुद्धांना समजून घेण्यातील प्रमुख आव्हानांबद्दल. नक्कीच. आणि कसं आहे, बुद्धांचे हे तत्वज्ञान वरवर जितके सोपे वाटते ना, तितकेच ते अथांग आणि समजायला कठीण आहे. माणसाच्या मनाला नेहमीच एक प्रकारची निश्चिती हवी असते. म्हणजे सिक्युरिटी हवी असते असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी. कोणत्याही नव्या विचारधारेचा किंवा तत्वज्ञानाचा अभ्यास करताना आपल्याला अशी अपेक्षा असते की तिथे सर्व काही अगदी स्पष्ट असेल. गणितात जसं 2+2 4 होतात, तशी जीवनातल्या प्रत्येक मोठ्या प्रश्नाची एखादी छापील उत्तरे असावीत, अशी आपली भाबडी आशा असते. बरोबर. एखादा नियम मोडला की काय शिक्षा होईल, हे जसं कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलं असतं, तशीच काहीशी अपेक्षा आपण तत्वज्ञानाकडूनही करत असतो. हो, पण बुद्धांच्या विचारविश्वात पाऊल ठेवले की ही निश्चिती अचानक कुठेतरी हरवून जाते. तिथे तयार उत्तरे मिळत नाहीत. अच्छा. तिथे विचारांची एक अशी पोकळी मिळते जिथे माणसाला स्वतःच्याच आकलनाची परीक्षा द्यावी लागते. बघा, बुद्धांची विचारसरणी तत्कालीन आणि आजच्याही मानवी समजुतींना थेट आव्हान देते. आणि हेच ते आव्हान आहे जे या विषयाला इतके कुतूहलवर्धक बनवते. म्हणजे मोठमोठ्या विद्वानांनाही बुद्ध दर्शन समजून घेताना अनेकदा मोठी दुविधा का वाटते, हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. आणि याची सुरुवातच मुळी त्यांच्या संवादातून होते. हो. यातील पहिली आणि सर्वात मोठी अडचण थेट बुद्धांच्या संवादाशी जोडलेली आहे. आपण अनेकदा वाचतो की जीवनातले 10, 12 किंवा 14 असे अत्यंत मूलभूत प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे बुद्धांनी कधीच दिली नाहीत. बरोबर, ज्याला आपण अव्याकृत म्हणतो. विचारले गेले तेव्हा त्यांनी फक्त आणि फक्त मौन बाळगणेच पसंत केले. हो, आणि बौद्ध परंपरेत या विशिष्ट मौनाला अव्याकृत असं म्हटलं गेलं आहे. अव्याकृत म्हणजे नक्की काय? म्हणजे असं काहीतरी ज्याचं व्याकरणाच्या भाषेत स्पष्टीकरण करता येत नाही. ही अव्याकृत संकल्पना समजून घेतल्याशिवाय बौद्ध दर्शनाच्या गाभाऱ्यात प्रवेशच करता येत नाही. अच्छा. म्हणजे हे भाषेच्या मर्यादेशी संबंधित आहे तर? अगदी बरोबर. मानवी भाषा ही आपल्या मर्यादित दैनंदिन अनुभवांमधून विकसित झालेली असते. आपण जे पाहतो, ऐकतो किंवा स्पर्श करू शकतो त्यासाठी आपण शब्द तयार केले आहेत. हो, आपल्या रोजच्या वापरातले शब्द. पण जेव्हा विषय अथांग विश्वाचा येतो, जन्म आणि मृत्यूच्या पलीकडच्या सत्याचा किंवा सर्वोच्च चेतनेचा येतो, तेव्हा ही रोजच्या व्यवहारातली भाषा खूपच थोटकी पडते. म्हणजे बुद्धांना या प्रश्नांची उत्तरे माहीत नव्हती असे अजिबात नाहीये. अजिबात नाही. ते अज्ञानामुळे गप्प राहिले नाहीत, तर ती उत्तरे मानवी भाषेच्या व्याकरणात बसवणे शक्यच नव्हते. अव्याकृत म्हणजे ज्याचे व्याकरण होऊ शकत नाही असे काहीतरी. क्या बात आहे. हे अगदी तसंच आहे जसं क्वांटम फिजिक्सचे अत्यंत गुंतागुंतीचे नियम एखाद्या प्राथमिक शाळेतल्या मुलाला साध्या बेरीज वजाबाकीच्या भाषेत समजावून सांगायला लावणे. एकदम अचूक उपमा दिलीत तुम्ही. हो ना. म्हणजे तो सांगणारा कितीही हुशार असला तरी त्या मुलाच्या भाषेच्या आणि आकलनाच्या मर्यादेमुळे तो विषय तिथे मांडताच येणार नाही. तिथे शब्द अपुरे पडतीलच. बुद्धांच्या बाबतीतही तेच झाले असावे. हो, त्यांनी मुद्दामून एक पोकळी ठेवली जेणेकरून माणसाने शब्दांच्या जाळ्यात अडकू नये. आणि त्या पलीकडे जाऊन बुद्धांचा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक होता. व्यावहारिक? तो कसा? समजा एखाद्या माणसाला विषारी बाण लागला आहे. आता त्या माणसाने आधी बाण कोणी मारला, तो कोणत्या लाकडाचा बनला आहे, तो कुठून आला, अशा तात्विक प्रश्नांची उत्तरे शोधत बसावे का? अजिबात नाही. त्याने आधी तो बाण काढून स्वतःचे प्राण वाचवावेत. अगदी.
बुद्धांचे म्हणणे होते की मानवी जीवन हे दुःखाने भरलेले आहे. ते दुःख दूर करण्याचे उपाय शोधण्याऐवजी लोक जगाच्या उत्पत्तीच्या किंवा मृत्यूनंतरच्या प्रश्नांत अडकून पडतात. म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरे माणसाच्या दुःख निवारणासाठी प्रत्यक्ष उपयोगी नाहीत, तिथे भाषेची कसरत करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बरोबर. हेच ते अव्याकृत प्रश्नांमागचे व्यावहारिक कारण होते. पण बघा, इथे एक व्यावहारिक पेच निर्माण होतो. जर एखाद्या तत्ववेत्याने आयुष्याच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरेच दिली नाहीत, तर सामान्य माणसाला गोंधळल्यासारखं वाटणे स्वाभाविक आहे. हो, साहजिकच आहे ते. आणि मगाशी मी जो 80 वर्षांच्या बुद्धांचा आणि त्यांच्या अनुयायांचा प्रसंग सांगितला ना, तिथे तर हा गोंधळ आणखी वाढतो. आनंदाचा प्रसंग म्हणताय ना तुम्ही? हो, तो अनुयायी जो त्यांचा निकटचा मित्र आणि सहचर होता, त्याचे नाव आनंद होते. आनंदने बुद्धांना वारंवार विनंती केली होती की कृपया मागे राहणाऱ्या लोकांसाठी काही स्पष्ट निर्देश देऊन जा. गाईडलाईन्स किंवा मॅन्युअल मागत होता तो. अगदी, कारण कोणत्याही संस्थेला, विचाराला किंवा धर्माला शेकडो वर्ष टिकून राहण्यासाठी काहीतरी ठोस नियमांची गरज असतेच ना. माणसांचा समूह जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्यांना एका सूत्रात बांधून ठेवण्यासाठी, शिस्त राखण्यासाठी नियमावली लागतेच. बरोबर आहे. मग बुद्धांसारख्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीने एक मॅन्युअल का तयार केले नाही? कसं आहे, बुद्धांचा हा नकार त्यांच्या तत्वज्ञानाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्वतःला पैगंबर म्हणून प्रस्थापित करायचं नव्हतं. अच्छा, म्हणजे स्वतःला सर्वोच्च ठरवायचं नव्हतं. हो, जगातील अनेक विचारधारांमध्ये किंवा धर्मांमध्ये आपण पाहतो की संस्थापकाने सांगितलेले शब्द हे अंतिम शब्द मानले जातात. तिथे संशयाला जागा नसते आणि त्या शब्दांच्या पलीकडे जाण्याची कोणालाही परवानगी नसती. अगदी. बुद्धांना आपल्या अनुयायांना अशा कोणत्याही वैचारिक गुलामगिरीत किंवा बंदिस्त चौकटीत बांधायचे नव्हते. त्यांनी आनंदाला अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले की ना मला पैगंबर व्हायचे आहे, ना माझा शब्द अंतिम आहे असा दावा करायचा आहे. पण मग दिशा कशी मिळणार? अनुयायींनी कशाच्या आधारावर जीवन जगायचे? बुद्धांनी सांगितले की फक्त धम्माला मनात धारण करा. आता इथे एक गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे. धम्म म्हणजे कोणतीही कर्मकांडे किंवा धार्मिक नियमांची यादी नाही. मग नक्की काय आहे धम्म? धम्म म्हणजे निसर्गाचा शाश्वत नियम, प्रज्ञा, करुणा आणि स्वतःची शुद्ध चेतना. बुद्धांनी सांगितले की या धम्माच्या आधारे तुम्ही स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्या. आणि मतभेद झाले तर? तिथेच तर खरी गंमत आहे. जेव्हा कधी समूहात मतभेद होतील, द्विविधा निर्माण होईल, तेव्हा सर्वांनी एकत्र बसावे, एकमेकांशी मोकळेपणाने चर्चा करावी आणि आपसी सामंजस्याने बहुमताने निर्णय घ्यावा. अरे वा! याचा अर्थ असा की त्यांनी कोणतीही हुकुमशाही किंवा केंद्रीय सत्ता निर्माण न करता माणसाच्या स्वतःच्या विवेकबुद्धीवर आणि सामूहिक शहाणपणावर पूर्ण विश्वास ठेवला. अगदी. कोणा एका व्यक्तीच्या हातात किंवा एका ग्रंथात सर्व अधिकार केंद्रित करण्यापेक्षा त्यांनी समूहाच्या चर्चेला, म्हणजे एका अर्थी लोकशाहीवादी प्रक्रियेला महत्त्व दिले. म्हणजे डेमोक्रॅटिक अप्रोच ठेवला त्यांनी. हो, यामागे व्यक्तीला किंवा पुस्तकाला सर्वोच्च मानण्यापेक्षा शुद्ध विचाराला महत्त्व देण्याची शिकवण आहे. बुद्धांनी हे स्पष्ट केले की ना पुस्तकांना सर्वोच्च सन्मान द्यायचा आहे, ना मला स्वतःला द्यायचा आहे. सन्मान फक्त त्या शुद्ध विचाराला, त्या धम्माला द्यायचा आहे. बरोबर. कारण व्यक्ती आणि पुस्तके नष्ट होऊ शकतात, पण विचार आणि चेतना ही कायम राहते. किती सुंदर विचार आहे हा. नियमांपेक्षा आणि पुस्तकांपेक्षा धम्माच्या या मूळ भावाला महत्त्व देण्याच्या विचाराची खोली किती प्रचंड आहे हे समजून घेण्यासाठी मला एक आधुनिक आणि अतिशय धक्कादायक उदाहरण आठवतंय. कोणतं उदाहरण? फेसबुकवर एका ऑस्ट्रेलियन बौद्ध भिक्खूचा एक प्रसंग खूप व्हायरल झाला होता, ज्याचा संदर्भ डॉक्टर दिव्यकीर्ती यांच्या व्याख्यानातही येतो. हो, मला आठवते ते. एका पत्रकाराने त्या भिक्खूची मुलाखत घेताना त्याला मुद्दाम उकसवण्याचा प्रयत्न केला. पत्रकाराने विचारले की जर मी तुमचा पवित्र धर्मग्रंथ त्रिपिटक एका कमोडमध्ये टाकला आणि फ्लश केला तर तुम्ही काय कराल? विचार करा, कोणत्याही सामान्य माणसाला जो आपल्या श्रद्धेवर जीव ओवाळून टाकतो त्याला असा प्रश्न विचारला तर तो संतापाने वेडा होईल. नक्कीच. पण त्या भिक्खूने अत्यंत शांतपणे, चेहऱ्यावर पुसटशीही रेष न बदलता उत्तर दिले, काहीच नाही, मी फक्त प्लंबरला बोलावून घेईन आणि त्याला सांगेन की कमोड चोक होऊ नये म्हणून ते ठीक कर. हा, क्या बात है. हा प्रसंग बुद्धांच्या शिकवणीचे अगदी अचूक सार सांगतो. आणि तो पत्रकार नक्कीच एवढ्यावर थांबला नसेल. अजिबात नाही. पत्रकाराने त्याला आणखी डिवचवण्यासाठी पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला,
आणि जर तुमच्या खोलीत असलेली बुद्धांची मूर्ती मी जोरात जमिनीवर आपटून तिचे तुकडे तुकडे केले तर तुम्ही काय कराल? आणि यावर भिक्खूचं उत्तर काय होतं? भिक्खू म्हणाला, मी झाडू आणीन आणि ते सर्व तुकडे, तो कचरा साफ करून टाकीन, कारण ते टोकदार तुकडे खोलीत तसेच राहिले तर चुकून कोणाच्या तरी पायाला टोचतील आणि त्याला इजा होईल. अरे बापरे. पत्रकार आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, मी तुमच्या देवाच्या, बुद्धाच्या मूर्तीला फोडण्याबद्दल बोलतोय आणि तुम्हाला जराही राग येत नाहीये? तेव्हा भिक्खू म्हणाला की यात रागवण्यासारखं काय आहे? हे उत्तर ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकंच ते पचवायला कठीण आहे. पण बघा, हाच धम्माचा खरा अर्थ आहे. तो ऑस्ट्रेलियन भिक्खू हेच सांगण्याचा प्रयत्न करत होता की पुस्तके पुन्हा छापता येतील. हो, कमोडमध्ये टाकले तरी नवीन पुस्तक बाजारातून आणता येईल. अगदी. मूर्ती तुटली तरी ती मातीतून किंवा दगडातून नव्याने घडवता येईल. पण जर मूर्ती किंवा पुस्तकाचा अपमान झाला म्हणून आपण रागाच्या भरात आपला विवेक हरवून बसलो, आपल्या मनात हिंसेची भावना निर्माण झाली, तर मात्र तत्वज्ञानाचा मूळ हेतूच हरवतो. बरोबर. प्रतिकांपेक्षा तो मूळ भाव जपणे जास्त महत्वाचे आहे, हे यावरूनच स्पष्ट होते. आणि इथे मला झेन बुद्धिझममधील एका अत्यंत प्रसिद्ध संकल्पनेचा संदर्भ द्यावासा वाटतो. कोणती संकल्पना? झेन तत्वज्ञानात एक वाक्य आहे, जर तुम्हाला बुद्धा बनायचे असेल तर बुद्धाला मारून टाका, किल द बुद्धा. ओहो. पहिल्यांदा ऐकताना हे वाक्य खूपच भयंकर आणि हिंसक वाटतं. बुद्धांची हत्या करण्याबद्दल कोण बोलू शकतं? पण इथे मारून टाकणे हा शब्द शारीरिक हिंसेसाठी वापरलेला नाहीये. मग कशासाठी? हे एक मानसिक आणि वैचारिक स्वातंत्र्य आहे. बुद्धांची हत्या करणे याचा अर्थ बुद्धांचे अंधानुकरण करणे थांबवणे. अच्छा, म्हणजे त्यांना एका चौकटीत अडकवणं थांबवणं. अगदी. जेव्हा आपण बुद्धांना एक देव म्हणून पाहू लागतो, त्यांना एका मूर्तीत किंवा ग्रंथात शोधू लागतो, तेव्हा आपण स्वतःच्या आत दडलेल्या प्रज्ञेकडे दुर्लक्ष करतो. हो, म्हणजे बुद्धांना बाहेर सोडणे थांबवा आणि स्वतःमध्ये ते बुद्धत्व जागृत करा, हा या आक्रमक वाटणाऱ्या वाक्याचा खरा अर्थ आहे. बरोबर. मूर्ती किंवा पुस्तकाचे रक्षण करण्याच्या नादात जर माणसाने क्रोधाचा मार्ग स्वीकारला तर त्याने बुद्धांची शिकवणच गमावली. गरज आहे ती स्वतःच्या चेतनेला नेहमी जागरूक ठेवण्याची. हे सगळे विचार ऐकायला खूप सुंदर, अत्यंत मुक्त आणि आदर्श वाटतात. कोणत्याही प्रतिकांमध्ये न अडकता फक्त शुद्ध विचारांच्या पातळीवर जगणे. पण जेव्हा आपण या नियमविरहित आणि असीम स्वातंत्र्याच्या विचारसरणीचा वास्तवात म्हणजे ऐतिहासिक पातळीवर विचार करतो, तेव्हा मनात नक्कीच एक शंका येते. कोणती शंका? माणसाला असे पूर्ण स्वातंत्र्य दिले, कोणतेही लिखित नियम ठेवले नाहीत, तर तो त्याचा कसा वापर करेल? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तत्वज्ञान जेव्हा कागदावरून उतरून प्रत्यक्ष मानवी व्यवहारात येते ना, तेव्हा त्याचा सामना माणसाच्या अहंकार, स्मरणशक्तीच्या मर्यादा आणि वेगवेगळ्या आकलनांशी होतो. हो, म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल मधला फरक. अगदी. बुद्धांचा हा आदर्शवाद वास्तवात किती कठीण होता हे पाहण्यासाठी इतिहासाची पाने उलटणे गरजेचे आहे. बुद्धांनी जाताना जो अंतिम उपदेश दिला होता तो होता अप्पदीपो भव, ज्याचा अर्थ होतो स्वतःचे दीपक स्वतः बना किंवा स्वतःचा प्रकाश स्वतः बना. हो, आणि त्यांनी कोणालाही आपला उत्तराधिकारी नेमले नाही. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्धांच्या हयातीत त्यांच्या तत्वज्ञानावर आधारित एकही पुस्तक लिहिले गेले नाही. सर्व ज्ञान फक्त आणि फक्त मौखिक परंपरेने पुढे गेले. हो, ओरल ट्रॅडिशन म्हणतो आपण ज्याला. जगातल्या इतर मोठ्या विचारधारांमध्ये संस्थापकाने सर्व ज्ञान दिले आणि त्यात बदल करण्याची अजिबात परवानगी नव्हती. सर्व काही अगदी काटेकोरपणे लिहून ठेवले गेले होते. बरोबर. पण लिखित नियमांशिवाय, कोणत्याही केंद्रीय सत्तेशिवाय माणसांना असे स्वतःच्या विवेकावर सोडल्यामुळे ऐतिहासिक पातळीवर मोठा गोंधळ निर्माण झाला नाही का? प्रत्येकाने अप्पदीपो भवचा अर्थ आपापल्या सोयीनुसार काढायला सुरुवात केली असेलच ना? नक्कीच केली. आणि इतिहास आपल्याला हेच सांगतो की या अमर्याद स्वातंत्र्याची आणि अति आदर्शवादाची एक खूप मोठी किंमत नंतरच्या पिढ्यांना मोजावी लागली. म्हणजे तो गोंधळ खरोखरच झाला तर? हो, तो वैचारिक गोंधळ खरोखरच निर्माण झाला. जेव्हा बुद्ध गेले तेव्हा त्यांच्या शिकवणीचे नक्की कसे पालन करायचे, एखादा नियम बुद्धांनी सांगितला होता की नाही, यावर त्यांच्या अनुयायांमध्ये मोठे विवाद निर्माण होऊ लागले. साहजिकच आहे, कारण प्रत्येकाची समज वेगळी होती. आणि हेच बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही अधिकृत पुस्तक उपलब्ध नव्हते. मग यावर त्यांनी काय मार्ग काढला? बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेचच, म्हणजे साधारण 483 ईसा पूर्वमध्ये सर्व प्रमुख अनुयायी एका ठिकाणी एकत्र आले. याला पहिली बौद्ध संगीती म्हटले जाते, फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल. अच्छा, संगीती म्हणजे काय?
संगीती या शब्दाचा अर्थच मुळी एकत्र गाणे किंवा एकत्र पठण करणे असा होतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पहिल्या संगीतीतही काहीही लिहून ठेवले गेले नाही. काहीच लिहिले नाही. मग त्यांनी ज्ञानाचे जतन कसे केले? तिथे एक विशेष पद्धत वापरली गेली. बुद्धांनी काय सांगितले होते हे ज्यांना ज्यांना आठवत होते त्यांनी ते सर्वांसमोर सांगितले. शेकडो भिक्खूंनी एकत्र बसून त्या शिकवणीचे मोठ्याने पठण केले. बापरे, म्हणजे पाठांतर? हो. जर कोणी एखादा शब्द चुकीचा उच्चारला तर बाकीचं त्याला लगेच दुरुस्त करत असत. सर्वांनी ते ऐकले, पाठ केले आणि ठरवले की आपण हे असेच लक्षात ठेवायचे आणि पुढच्या पिढीला तोंडीच सांगायचे. प्राचीन भारतात वेदांची जी श्रुती परंपरा होती तशीच ही मौखिक पद्धत त्यांनी वापरली. अरे देवा, म्हणजे पुन्हा स्मृतीवर आणि मानवी आकलनावर पूर्ण विश्वास. मला हे एखाद्या विशाल प्रमाणावरील चीनी कुजबूज या खेळासारखं वाटतंय. टेलिफोन गेम असतो ना, हो, अगदी तसंच. जिथे एकाने दुसऱ्याच्या कानात गोष्ट सांगायची आणि ती शेवटापर्यंत कशी बदलते हे पाहायचे. पण हा खेळ इथे 100-200 लोकांपुरता मर्यादित नव्हता, तर अनेक पिढ्या आणि शेकडो वर्षांचा होता. अगदी अचूक उपमा आहे. पहिली संगीती, दुसरी संगीती, तिसरी संगीती या सगळ्यांमधून हा वैचारिक प्रवास असाच मौखिकरित्या पुढे चालत राहिला. लोक शिकवणी पाठ करत होते आणि पुढच्या पिढीकडे सोपवत होते. मग हे असंच चालत राहिलं का पुढे? नाही. शेवटी बुद्धांच्या मृत्यूनंतर तब्बल 450 वर्षांनंतर परिस्थितीने एक गंभीर वळण घेतले. 29 ईसापूर्वमध्ये श्रीलंकेत जेव्हा चौथी बौद्ध संगीती आयोजित केली गेली तेव्हा एक मोठा बदल झाला. 450 वर्षे म्हणजे 4.5 शतके हे एवढे मोठे तत्वज्ञान फक्त लोकांच्या आठवणींवर जिवंत होते. हो. आणि अचानक श्रीलंकेत असं काय घडलं की त्यांना हे लिहून ठेवावंसं वाटलं? श्रीलंकेत त्या काळात मोठा दुष्काळ पडला होता आणि युद्ध परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक विद्वान बौद्ध भिक्खू भूकबळी आणि आजारपणाला बळी पडत होते. अरे रे. तेव्हा उरलेल्या भिक्खूंच्या लक्षात आले की जर हे पाठ करणारे लोकच जिवंत राहिले नाहीत तर बुद्धांचे मूळ विचार आणि हे 450 वर्षांचं ज्ञान कायमचे नष्ट होईल. ही खूपच गंभीर परिस्थिती होती. हो. मानवी स्मरणशक्ती आणि मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे याची त्यांना तीव्र जाणीव झाली. आणि म्हणूनच त्या चौथ्या संगीतीत जी हीनयान किंवा थेरवाद परंपरेची होती, म्हणजे जो बुद्धांचा मूळ आणि जुना विचार मानला जातो तो. अगदी बरोबर. तिथे पहिल्यांदा ताडपत्रांवर बुद्धांचे विचार कोरले गेले, त्यांना लिखित स्वरूपात आणले गेले, पाम लीव्हजवर डॉक्युमेंट केलं गेलं. विचार करा, 450 वर्षांत त्या मूळ विचारांमध्ये मानवी स्मरणशक्तीच्या मर्यादांमुळे, अनुवादामुळे किंवा वैयक्तिक आकलनामुळे किती बदल झाले असतील. ज्याला आपण ह्युमन एरर म्हणतो, त्याचा किती मोठा प्रभाव या मौखिक परंपरेवर पडला असेल. नक्कीच पडला असणार. पण तरीही बुद्धांनी जाणीवपूर्वक हा धोका पत्करला होता. त्यांना एका साच्यात अडकलेले गोठलेले तत्वज्ञान नको होते. म्हणजे त्यांना ते प्रवाही ठेवायचं होतं. अगदी. त्यांना वाहते, जिवंत आणि माणसाच्या स्वतःच्या अनुभवातून सिद्ध होणारे तत्वज्ञान हवे होते. लिखित नियमांपेक्षा माणसाच्या वैचारिक स्वातंत्र्याला त्यांनी अधिक महत्त्व दिले. वैचारिक लोकशाहीची ही एक मोठी किंमत होती जी इतिहासाला मोजावी लागली. पण ती किंमत मोजूनही तो विचार आज हजारो वर्षांनंतरही टिकून आहे. काय विलक्षण आणि गुंतागुंतीचा प्रवास आहे हा. चला तर मग या संपूर्ण सखोल चर्चेचे जर आपण सार काढायचे ठरवले तर आपल्याला बुद्धांच्या तत्वज्ञानाचे अनेक पैलू दिसतात. हो, खूप वेगळे पैलू आहेत. बुद्धांना समजून घेणं हे एक मोठं आव्हान आहे, कारण त्याची सुरुवातच मुळी मौन किंवा अव्याकृत प्रश्नांमधून होते, जिथे मानवी भाषेच्या मर्यादा स्पष्ट होतात. आणि केवळ मौनच नाही तर मानवी प्रवृत्तीच्या अगदी विरुद्ध जाऊन त्यांनी स्वतःला अंतिम पैगंबर मानण्यास किंवा कोणतेही कडक नियम लादण्यास दिलेला नकार हे त्या आव्हानाचं दुसरं टोक आहे. बरोबर. नियमांपेक्षा स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवणे हे कोणत्याही समूहासाठी किती कठीण असते हे आपण इतिहासातून पाहिले. अगदी. आणि त्या ऑस्ट्रेलियन भिक्खूच्या उदाहरणावरून आणि बुद्धाला मारून टाका या झेन संकल्पनेवरून आपण हेही शिकलो की मूर्ती, प्रतीके किंवा पुस्तकांपेक्षा धम्माला आणि स्वतःच्या शुद्ध चेतनेला कसे महत्त्व दिले पाहिजे. हो, प्रतीकांचा विध्वंस झाला तरी चालेल, पण मनातील विवेक आणि शांती भंग पावता कामा नये. आणि या सगळ्याचा ऐतिहासिक परिणाम म्हणून आपण पाहिले की अप्पदीपो भव या अमर्याद स्वातंत्र्याच्या विचारामुळे कसे अनेक विवाद निर्माण झाले. 450 वर्षांच्या त्या चीनी कुजबूजसारख्या मौखिक परंपरेनंतर शेवटी अस्तित्वाच्या भीतीपोटी बुद्धांचे विचार पहिल्यांदा ताडपत्रांवर कसे लिहिले गेले. अगदी बरोबर.
हा इतिहास आपल्याला हे दाखवून देतो की वैचारिक स्वातंत्र्य ही किती मोठी आणि गुंतागुंतीची गोष्ट असू शकते. खरोखरच या सर्व प्रवासाचा विचार करताना एक अतिशय रंजक आणि विचार करायला लावणारा मुद्दा उभा राहतो. कोणता मुद्दा? बुद्धांनी कोणतीही लिखित पुस्तके मागे ठेवली नाहीत, कारण त्यांना त्यांचे विचार एखाद्या बंदिस्त चौकटीत अडकायला नको होते. त्यांना अनुयायांना अंधभक्त बनवायचे नव्हते. पण आजच्या या आधुनिक डिजिटल युगाचा विचार केला तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. हो, आज तर तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक हालचाल एका सेकंदात रेकॉर्ड होते, कॅमेऱ्यात कैद होते आणि कायमस्वरूपी इंटरनेटच्या क्लाउडवर डॉक्युमेंट होते, अशा या काळात बुद्धांसारखा विचारवंत स्वतःचं तत्वज्ञान कसे प्रसारित करू शकला असता? बापरे, हा खरंच खूप खोल विचार आहे. हो ना. आज आपल्या सभोवताली माहितीचा एवढा मोठा महासागर आहे. प्रत्येक जण कोणाला ना कोणाला तरी फॉलो करत आहे. इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या या जगात दुसऱ्यांचे विचार आंधळेपणाने स्वीकारण्यापेक्षा स्वतःच्या विवेकाने विचार करणे आणि स्वतःचा प्रकाश स्वतः बनणे ही आजच्या काळातील सर्वात कठीण पण सर्वात आवश्यक गोष्ट नाही का? नक्कीच. हा असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी शांतपणे विचार करणं गरजेचे आहे. याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी. तोपर्यंत स्वतःचा शोध घेत राहा.